सायलीज रेसिपीमध्ये आज आपण कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप पोहे घेतले आहेत। वजनी प्रमाणात हे 200 ग्राम आहेत। पोहे बनवताना नेहमी जाड पोहे वापरायचे। आता आपण पोहे धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुवून त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे। पोहे धुवून झालेले आहेत। आता आपण हे 15 मिनिटं असेच ठेवून देऊया। इथे मी 2 कांदे बारीक कापून घेतले, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या। इथे मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। याचं वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहे। 2 चमचे लिंबाचा रस घेतलाय, 3 चमचे साखर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलंय, 1 चमचा मोहरी घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। पोहे बनवण्यासाठी सर्वात प्रथम कढईमध्ये तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। त्याचसोबत त्यामध्ये मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे। आता हे सर्व आपण 2 मिनिटं परतून घेऊया। हे परतून झाले, यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे सुद्धा कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा सर्व हे व्यवस्थित परतून घ्यायचे। हे व्यवस्थित परतून झालंय, तर यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे। तुम्ही पाहू शकता पोहे एकदम सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहेत। पोहे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पोहे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्याचसोबत साखर सुद्धा घालायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पोह्यांमध्ये साखर नको असेल तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता। यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे बनवताना लिंबाचा रस घातला तर तो सगळीकडे एकसारखा लागतो आणि त्याची चव सुद्धा छान येते। त्यामुळे लिंबाचा रस असं पोह्यामध्ये घालून मिक्स करायचं। तुम्हाला असं नको असेल तर प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही लिंबू देऊ शकता। यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। साधारण 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचंय। कांदे पोहे बनवून तयार झालेले आहेत, तर ते आपण गरमागरम सर्व करूया। पोहे सर्व करताना त्यावर थोडीशी शेव घालून आणि थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।